कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या अँगलने आमचा तपास हा गुन्ह्याच्या संदर्भात असतोय। गुन्ह्यामध्ये कदाचित पुढे काय निघाल हे आपल्याला आता सांगता येत नाहीये। त्याच्यामध्ये तसं काय असतं आपण त्या अँगलने तपास करत आहोत, परंतु अद्यापर्यंत असं कोणतेही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातची महिला हीच आहे असं ठोस आपल्याला कोणताही पुरावा किंवा कोणतीही आपल्याला बातमी मिळालेली नाही। कळंब शहरातील मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी तपासाला गती दिलेली आहे। जर आपण पाहिले तर यातील एका आरोपीला ताब्यात देखील घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। माझ्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, मला काय सांगाल, या तपासामध्ये एक आरोपी आपण ताब्यात घेतल्याची माहिती आहे, काय स्टेटस आहे? बरोबर आहे, रात्री उशिरा यामध्ये खुनाचा गुन्हा आपण नोंद केला आहे आणि यामध्ये तपासांते जे 2 आरोपी निष्पन्न केले होते त्यापैकी उस्मान सय्यद नावाचा जो आरोपी आहे याला आपण तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अद्यापर्यंत एक आरोपी त्यामध्ये पाहिजे वॉन्टेड आहे आणि त्यासाठी आपलं एक पथक रवाना करण्यात आलेलं आहे। लवकरच आम्ही त्याला पण ताब्यात घेऊ। एकीकडे सर, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध जोडला जातो। एकीकडे अंजली दमे यांनी जे ट्विट केलं त्यामुळं संपूर्ण बीड जिल्हा असेल महाराष्ट्रात खळबळ उडालेली होती। ही तीच महिला असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। त्या अनुषंगाने काय तपास सुरू आहे का किंवा कसं आहे? नाही, तपास सुरू आहे, पण अद्यापर्यंत जे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आहे त्याच्याशी कोणताही धागादोरा अद्यापर्यंत आम्हाला या महिलेसंदर्भात मिळालेला नाही। तपासांती जर काय तसं निष्पन्न झालं तर आपण त्या अंगलने आपण तपास चालू आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील, त्यांनी देखील या प्रकरणामध्ये यापूर्वी सांगितलं होतं की कळंब कनेक्शन ह्याच्यामध्ये आहे। देशमुखांचा मृतदेह जो आहे तो कळंबच्या दिशेनं त्या ठिकाणी नेला जात होता आणि ही तीच महिला असल्याचं आता जवळपास सर्वत्र चर्चा सुरू आहे। पोलीस म्हणजे आपण त्या दृष्टिकोनातून तपास केला आहे का किंवा काही बीड पोलीस असेल असं एक पथक तुमच्याकडे आलं अशी देखील चर्चा नाही, पण काय विषय? नाही, त्या अँगलने आमचा तपास हा गुन्ह्याच्या संदर्भात असतोय। गुन्ह्यामध्ये कदाचित पुढे काय निघाल हे आपल्याला आता सांगता येत नाहीये, परंतु अद्यापर्यंत असं कोणतेही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातची महिला हीच आहे असं ठोस आपल्याला कोणताही पुरावा किंवा कोणतीही आपल्याला बातमी मिळालेली नाही। परंतु भविष्यामध्ये तसं काय असतं आपण त्या अँगलने तपास करत आहोत आणि अद्यापर्यंत बीड पोलिसांकडून आम्हाला तशी कुठली काही इन्फॉर्मेशन किंवा त्यांचं कुठले पथक आमच्याशी संपर्क केलेला नाही या गुन्ह्यासंदर्भात। नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी आता या तपासाला पोलिसांनी देखील गती दिलेली आहे। जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा कुठला संबंध होता का किंवा त्या अनुषंगानं देखील आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कळंब, धाराशिव। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।